मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले। त्यामुळे भाजपनं आज मीरा भाईंदरच्या महापौर आणि उपमहापौरपदांच्या नावांची घोषणा केली। आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिंपल मेहता यांची दुसऱ्यांदा महापौरपदी नियुक्ती होणार आहे, तर ध्रुव किशोर पाटील यांची उपमहापौरपदी नियुक्ती केली जाणार आहे। नरेंद्र मेहता यांनी ही घोषणा केली आणि त्यानंतर डिंपल मेहता आणि ध्रुव किशोर पाटील यांनी आपापला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे। वसई विरारच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस होता। त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनं महापौर पदासाठी आजीव पाटील आणि प्रफुल्ल साने यांचे अर्ज दाखल केले, तर उपमहापौर पदासाठी मार्शल लोपिस आणि कन्हैया भोईर यांचे अर्ज दाखल करण्यात आले। वसई विरार महापालिकेत भाजपनं विरोधात बसण्याचा निर्णय घेतलाय। भाजपचे गटनेते अशोक शेळके यांनी ही माहिती दिली। वसई विरारमध्ये भवियाचे 71 तर भाजपचे 43 नगरसेवक आहेत। उल्हासनगरच्या महापौर पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून अश्विनी कमलेश सुतार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर उपमहापौर पदासाठी भाजपच्या अमर लुंड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। उल्हासनगरमध्ये शिवसेनेचे 36 नगरसेवक आहेत। त्यांना वंचितच्या 2, साई पक्षाच्या 1 आणि 1 अपक्ष नगरसेवकांना पाठिंबा दिला आहे। त्यामुळे शिवसेनेनं बहुमताचा आकडा गाठला। या महापालिकेत भाजपचे 37 नगरसेवक निवडून आलेत। उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढले होते, पण आता दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत सामील होणार। मुंबई महापालिका निवडणुकीतल्या मनसेच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी पक्ष